नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। पुण्याच्या शिवाजीनगर परिसरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। यात एका डिलिव्हरी बॉय कडून तरुणीची छेडछाड करण्यात आली आहे। तू खूप सुंदर दिसतेस म्हणत पोर्टर ॲपच्या डिलिव्हरी बॉय कडून तरुणीचा विनयभंग करण्यात आलाय। पुण्यातील शिवाजीनगर परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणातील आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डिलिव्हरी बॉय विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। श्रीधर कांबळे असे या संशयित आरोपीचं नाव असून त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। सध्या शिवाजीनगर पोलिसांकडून संशयित आरोपीचा शोध सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील शिवाजीनगर परिसरात राहणाऱ्या एका तरुणीने पोर्टर ॲप वरून सामान बोलवले होते। हे सामान घेण्यासाठी तरुणीने दरवाजा उघडला आणि पार्सल घेतले। मात्र त्यानंतर डिलिव्हरी बॉयने तरुणीकडे पाण्याची मागणी केली। तरुणीने डिलिव्हरी बॉयला पाणी दिले। यावेळी डिलिव्हरी बॉयने तरुणीच्या हाताला स्पर्श केला आणि तिला तू खूप सुंदर दिसतेस असं म्हटलं। दरम्यान 6 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे। तरुणीच्या घरीच ही घटना घडली। यावेळी तरुणीचे बाळ आणि सासू घरात होते। घडलेला सगळा प्रकार पतीला सांगितला आणि त्यानंतर त्यांनी थेट शिवाजीनगर पोलीस स्टेशन गाठलं। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।